नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या वाफेमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण होतं। या संदर्भातली बातमी साम टीव्हीने दाखवली होती। या बातमीची दखल घेत किसान मंचातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून योग्य ती कारवाई झाली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही किसान मंचने दिलाय। नागपूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख सोडली जाते। या राखेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना श्वसनाचा आणि दम्याचा त्रास होतोय। शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। तसंच ही राख नाल्याद्वारे नदीत सोडली जात असल्यानं नागपूर शहराला दूषित पाणी पुरवठाही होतोय। साम टीव्हीनं याबाबतची बातमी दाखवली होती। त्याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आणि या दोन्ही प्रकल्पांची एकूण 95 लाख रुपयांची बँक गॅरंटी रद्द करण्यात आली। यानंतर आता कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही प्रकल्पांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाजेनकोचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे चेअरमन आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी आणि हे जे प्रचंड प्रमाणात जे प्रदूषण होत आहे ते त्वरित थांबण्यात यावं यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही किसान मंचने दिलाय। पोलिसांनी कारवाई केली तर चांगलंच होईल, पण समजा त्यांनी कारवाई नाही केली तर आम्हाला पुढे कोर्टातही आमची जाण्याची पूर्ण तयारी आहे। साम टीव्हीनं दाखवलेल्या बातमीमुळे अनेक संघटना आणि गावकरी एकत्र आले आहेत। आता त्यांनी कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पाविरोधात जनांदोलन उभारलंय। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाब, साम टीव्ही, नागपूर।